दरम्यान काल ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आलाय। या बोगद्यामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। या प्रकल्पाच्या कामासाठी वापरली जाणारी नायक आणि अर्जुन ही मशीन सुरू करून या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे। या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हा तासाभराचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात होणार आहे। हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। यावेळी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते। एकूण जवळपास 11.84 किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी 10 किलोमीटरचा भाग हा प्रत्यक्ष बोगद्याचा असेल। या प्रकल्पाचं काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी-कधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। सगळ्यात अवघड काम म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या पर्यावरणाचं एक ते वरदान लाभलेलं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी संवेदनशीलपणे काम करणं, पर्यावरणपूरक काम करणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळे इथले सगळे जीवसृष्टी आहे, यामध्ये जे निसर्ग आहे याला कुठेही बाधा न येता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं एक धाडस आणि चॅलेंज आपण स्वीकारलेलं आहे। MMRDAने हे काम हाती घेतलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।